नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणच्या योजनेची सगळीकडे धूम सध्या सुरू आहेत. आता सगळ्यांना माहिती आहे की आचारसंहिता सुरू आहेत. प्रशिक्षणार्थ्यांचे भरपूर सारे मानधन सुद्धा बाकी आहेत. प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असं न्यूज दाखवत आहेत की प्रशिक्षणार्थी परमनंट झालेले आहे. प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढलेला आहे. अंशकालीन 10% त्यांना सवलत दिलेली आहे. असे बरेचसे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर तशा व्हिडिओवर तुम्ही विश्वास ठेवू नका. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची जी काही ऑफिशियल अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवल्या जाईल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जो GR असेल, जी काही अधिकृत माहिती असेल तर ती तुमच्या सोबत नक्कीच पाठवल्या जाईल. तुम्ही कुठल्याही बाकीच्या गोष्टीवर अफवावर बळी पडू नका. कुठल्याही गोष्टीवर जर कोणी सांगत असेल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा आनंदाची बातमी, कार्यकाळ वाढलेला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची जो अंशकालीन केलेला आहे त्यांच्या वयोमर्यादामध्ये शिथिल केलेला आहे, तर असं कुठलाही घटना झालेली नाही. जसं जर काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची जर काही अपडेट असेल तशी आपण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. पण सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत अजून काही निर्णय लागत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. तर त्याच्यामध्ये सगळीकडे शोककळा पसरलेली आहे. सगळीकडे सर्व बंद सध्या पुकारलेला आहे. सध्या त्यांच्यामध्ये सगळीकडं वातावरण असं शांत होईपर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही, आचारसंहिता संपल्यानंतरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो आहे पुढचा नियोजन काय असेल तर ते ठरवलं जाईल आणि तशी अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवू. धन्यवाद.